शिवछत्रपती शिक्षण संस्था हे 1968 साली 1968 साली स्थापन झाली. स्थापनेमागे अनेक कृत्ये होती. गरीब वंचित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देणे, शिक्षणाचा दर्जा उच्च ठेवणे, गुणवंतांना शिक्षण, रोजगार मिळवून देणे इत्यादी आहे. तर हे सर्व करत असताना तत्व मूल्यांशी तडजोड करायची नाही हे ठरवले होते. प्रामाणिकपणा व पारदर्शकता संस्थेच्या कारभाराचा प्रमुख वैशिष्ट्य हवं. परंतु वरील सर्व बाबींना आज तडा गेला आहे. हे आपल्या समोर अत्यंत जड अंतःकरणाने सांगावे लागत आहे की संस्थेच्या खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत आहेत. सन 2017 सालापर्यंत जे सचिव होते मागचे, तोपर्यंत सर्व कार्य सुरळीत होते. कुठेही काही घोटाळा किंवा काहीच झालेला नव्हता. पण सन 2017 साली सचिव बदलले आणि त्याने माझ्या विश्वासघात करायला सुरुवात केली. या गैरव्यवहाराची जाणीव झाली तेव्हा पुण्याचे CA श्री शिरीष कुलकर्णी यांच्याकडून मी सर्व आर्थिक व्यवहाराचे ऑडिट करून घेतले. त्यात पुराव्यासहित सर्व आर्थिक गैरव्यवहाराची नोंद आहे. हे सर्व मी सचिवांना कार्यकारिणीच्या समोर बैठकीत मांडले व संबंधितांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी मी केली. ती सर्वांनी फेटाळून लावली. आर्थिक गैरव्यवहार सुरू ठेवले. वरील ऑडिटच्या आधारे संस्थेच्या सदस्या श्रीमती विजयाताई भूदेव पाटील यांनी धर्मादाय कार्यालयात सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 मध्ये कार्यकारिणीच्या विरुद्ध केस दाखल केली आणि यशवंत विद्यालयाच्या लॅब असिस्टंट पदावर बनावट जाहिरात व ठरावाच्या आधारे नेमणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे त्याने. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या सर्व प्रकरणे आता न्यायप्रविष्ट आहेत. X7 MIDC लातूर या जागेचे प्रकरण ही न्यायप्रविष्ट आहे. त्या जागेच्या बांधकामासंबंधित चेक माझ्याकडे स्वाक्षरीसाठी आले असता मी वकिलांच्या सांगण्यावरून स्वाक्षऱ्या केल्या नाहीत. मी सचिवांना ही स्वाक्षऱ्या करू नये असे बजावले. संस्थेच्या ज्या सदस्याकडून X7 ही जागा घेतली ती जागा संस्थेच्या सदस्याकडून ती जागा संस्थेच्या नावावर करू नये असा अर्ज सदस्यांनी MIDC ला केला आहे. मी स्वतः स्वाक्षऱ्या केल्या नाहीत. हे कार्यकारिणीच्या काय निवेदन आहे 2 मिनिटाचं जिव्हारी लागले आणि त्यांनी माझे सर्व अधिकार काढून घेतले.
म्हणजे आर्थिक सहित सर्व अधिकार काढून घेतले आहेत आणि ते उपाध्यक्षांना बहाल केले आहेत. माझ्याशी कुठल्याही बाबीची चर्चा न करता उपाध्यक्षांच्या आदेशानुसार बैठका ठेवल्या जातात, ठराव व निर्णय घेतले जात आहेत. उपाध्यक्ष व सचिव यांनी पूर्वीच्या बँकेतील खाती उठवून नवीन बँकेत खाती काढली आहेत. त्या दोघांच्या स्वाक्षऱ्या सर्व म्हणजे आर्थिक गैरव्यवहार त्यांच्या स्वाक्षऱ्यांनी सर्व गैरव्यवहार चालू आहेत. या सर्व बेकायदेशीर नियमबाह्य व घटनाविरुद्धच्या वर्तनाबद्दल मी सचिवांना वेळोवेळी पत्रव्यवहाराद्वारे आणि आक्षेप घेऊन विचारला आहे आणि असे करू नये हेही त्यांना सांगितलं आहे. परंतु त्या पत्राचे समाधानकारक उत्तरही मिळाले नाही आणि कार्यकारिणीच्या वर्तनात सुधारणाही झाली नाही. हे अत्यंत खेदाने मी इथे नमूद करू इच्छितो. मला शेवटी हेच म्हणायचे आहे की संस्थेची उज्ज्वल परंपरा ही धुळीस मिळू नये. संस्था पूर्ववत प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे चालावी. त्यासाठी या आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या कार्यकारिणीने राजीनामा द्यावेत अथवा धर्मादायाच्या आयुक्तांनी त्यांना बरखास्त करावे व संस्थेला वाचवण्यास मदत करावी. आपण शांतपणे हे सर्व माझं निवेदन ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. असतील प्रति हव्या असतील तर माझे सहाय्यक श्री सुरेशराव कावळे यांच्याकडे ते उपलब्ध आहे.